ओनली 2 आयसोमेरिक मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह आर पॉसिबल फॉर. क्वेश्चन काय आता, ओनली 2 आयसोमेरिक मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह हवेत आपल्याला, 2 आयसोमेरिक मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह हवेत. याच्यामध्ये पहिला ऑप्शन घेतला तर काय दिलंय बघा, एन पेंटेन. सपोज जर आपण एन पेंटेनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर पेंटेनच्या फर्स्ट कार्बनवर, सेकंड कार्बनवर आणि थर्ड कार्बनवर, तिन्ही कार्बनवर सीएल फॉर्म होऊ शकतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये 3 आयसोमेरिक होतील फॉर्म. बी जर घेतला तर पी पण तोच आहे, कारण परत एकदा याच्यामध्ये पेंटेन आलेला आहे. बेन्झिन घेतलं तर बेन्झिनला ऑर्थो, मेटा आणि पॅरा याच्या तिन्ही पोझिशन्सवर तो मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह फॉर्म करू शकतो. पण सपोज जर आपण डी घेतलं तर डीचं स्ट्रक्चर काय येतं, दॅट इज 2 मिथाइल. 2 मिथाइल मीन्स व्हॉट, सेकंड पोझिशन कॅरी मिथाइल अँड प्रोपेन कार्बन. मग याच्यामध्ये आपण या पोझिशनवर पण एक्स घेऊ शकतो, म्हणजे सीएल घेऊ शकतो. ऍज वेल एज वी हॅव ऑल्सो अटॅच सीएल टुवर्ड्स दिस वन साइड. म्हणजे फक्त आपण काय करू शकतो स्ट्रक्चरमध्ये, CH3 CCl CH3 CH3 हे पहिलं पॉसिबल स्ट्रक्चर येऊ शकतं. सेकंड पॉसिबल स्ट्रक्चर काय येऊ शकतं, CH3 CH CH3, पुढे काय येऊ शकतं, CH2Cl हा दुसरा डेरिव्हेटिव्ह फॉर्म होऊ शकतो. याच्यापेक्षा थर्ड करायला गेलो तर ऍक्च्युली हे तिन्ही पण काय आहेत, मिथाइल आहेत. म्हणजे याच्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर फॉर्म होऊ शकत नाही. ऑप्शन असणार आहे आपला डी.